आशू, अरे आशू, हळूहळू शिवा. अगं ग ही काय करते तू? ऐक ना शिवा. अरे थांब, रक्त येतंय, जरा हा थांब. मग प्रेशर दे त्याच्यावर. हे काय? ऐक शिवा. तू लाजतोय का? मी लाजतोय काहीतरी उगाच काही दिसतंय चेहरा. लाजत बिजत नाही मी काहीतरी. तू ते प्लीज त्याच्यावर प्रेशर दे बस. ऐक ना शिवा, जरा प्रेशर दे फक्त बस. काय चाललंय हे? आई अगं काय झालं आई? काय झालं? अरे काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? बघ स्वतःकडे. तुझं लग्न झालं तेव्हा मला वाटलं होतं तू घरात राहशील म्हणून. तू इथे का राहतोयस रस्त्यावर अशा घाणीत? आई अगं यात काय वाईट आहे? चांगलं तर आहे. आय नो गॅरेज आहे, पण तू नीट बघितलंस ना तुला यात घर दिसेल. हे बघ इकडे इकडे किचन केलंय आम्ही. इकडे आम्ही बेड पण केलाय आणि ते पार्किंग पण आहे आणि हॉल पण आहे. बेड कम पार्किंग कम हॉल. हे बघ तू नीट बघितलंस ना तुला तर ह्या घरासारखं घर दिसेल. पण लोकांची ये जा चालू असते. आम्ही सगळ्यांनी मिळून साफसफाई केली आहे याची. कसंही असलं ना तरी आमचं घर आहे. आय नो काही जणांना गॅरेज वाटतंय, पण आम्ही बनवलेलं आमचं घर आहे आमच्यासाठी. बास कर आशू. तू काय मला वेड्यात काढतोयस? काय या मुलीने भरवलंय तुझ्या डोक्यात देव जाणे. आई आई हे आई ऐक ऐक माझं ऐक. हे बघ तिची काहीच चूक नाही त्या. मी तिकडचं घर सोडलं कारण मला आमची जबाबदारी घेता आली पाहिजे. अरे जबाबदारी नाही घेतेस तू. हट्टाने स्वतःचं नुकसान करून घेतोयस. कसली प्रेमाची बुरळ आहे? आई मी लग्न केलंय, कर्तव्य आहे माझं. आणि मुलगा म्हणून कर्तव्य त्याचं काय? ते पार पाडणार मी नक्की, पण शिवाला सोडून नाही. आनंद वाटत असेल ना तुला? आई प्लीज. अरे या मुलीने तुला माझ्यापासून लांब केलंय आशू. तुझ्या हट्टाने मला तुझ्यापासून लांब केलंय आई. जाळ्यात ओढलंय तिने तुला. मला माझ्या प्रेमाची जाणीव झाली. स्वतःचं नुकसान करतोयस तू आशू. स्वतःच्या पायावर उभं राहतोय आई. अरे आशू तू हट्ट सोड आणि घरी चल. शिवाशिवाय मी कुठेही जाणार नाही. त्या घरी राहायला आलो तर शिवा सोबतच. तुमची जबाबदारी होती ही. जर माझ्या मुलाला काहीही झालं, अगदी डास जरी चावला, तो आजारी पडला तर मी सहन करणार नाही. माझ्याशी गाठ आहे. आई माझं ऐकून घे. आई जावई बापू, मी हेच सांगत होते ना जावई बापू. हो हे असं गॅरेज मध्ये राहणं नाही बरं दिसत हो. तुम्ही आपल्या घरी येऊन राहा ना. तुम्ही आईची काळजी नका करू. मी ओळखतो तिला, मला माहिती आहे तिचा स्वभाव. हे सगळं ती बोलली कारण तिला माझी काळजी वाटते आणि अर्थात तिला थोडासा राग आला होता म्हणूनही थोडस. हो मला पण काळजी वाटते हो तुमची. म्हणजे इथे काही कमी जास्त झालं, तुम्ही आजारी पडलात तर? शिवा आजारी पडते काय ग? जावई बापू आता कसं समजावं हो तुम्हाला? आई अगं थोडे दिवस दे ना, त्याला सगळ्याची सवय होईल बघ. आणि आई खऱ्या प्रेमाची ताकद खूप जास्त असते. ते माणसाला सगळ्या संकटांना सामोरं जायची हिंमत देतं. मग आजाराचं कसलं टेन्शन? काय आशू? हा बरोबर बोलला. बरं ठीक आहे, तुम्ही राहा इथे.
पण जरा जरी काही त्रास झाला किंवा काही कमी जास्त झालं ना तर ताबडतोब घरी निघून यायचं हा. आई हो. नक्की येणार. बरं आता जेवून घ्या. कधीच जेवण तिष्ठत ठेवलंय ना, असं करू नये. जेवा. चल. वा, सुरुवात तर मस्त झाली. आज सीताई जे बोलून गेलीये, आशू तर इथे आजारी पडेलच आणि मग आशू इथून जाईल पण. दिव्या आले. उचलते का? काय झालं? नाही, कॉल उचलत नाहीये ताई. उर्मिला, तू मुळात तिला जाऊ कशाला दिलंस? आणि तुला माहिती ना तिचा राग कसा आहे माहिती ना तुला. भाऊ आहो, ती कोणाचं ऐकते का आता? अरे हो, पण मला कळवायचं ना उर्मिला. अहो, तिने ठरवलं आणि निघून गेली. हो, काकू खूपच चिडलेली होती. हा, तू तरी ते सगळे फोटोज ताईला कशाला दाखवायचेस? उर्मिला, तिच्यावर चिडून काय होणार आहे आता? तिने बिचारीनं आशू किती सुखात आहे म्हणून फोटो दाखवले असणार. हो, आणि सीतानं त्यांचे आनंदी चेहरे न बघताच तिकडे जाण्याचं ठरवलं आणि गेली. आई कशाला गेलीये तिकडे? पण आता गेलीये तर आशूला इथे परत घेऊन यायला नको. आहे तिथे सुखात राहू दे त्याला. भाऊ, ताई, सीता, एक मिनिट. तू बाहेर गेली होतीस कोणालाही न सांगता? आशूला भेटलीस? ज्या प्रश्नांची उत्तरं आधीच माहिती आहेत ते प्रश्न विचारायचे कशाला? आणि मुळात प्रश्न विचारताय की जाब? हे बघ सीता, मुळात तू आत्ता आशूला भेटणं योग्य नाही. जसा तुला वेळ हवाय ना तसा आशूला सुद्धा वेळ द्यायला हवा. मी माझ्या मुलाला भेटायला गेले होते. आई, मी तुला सांगितलं होतं ना नको जाऊस. तिला तेच हवं होतं अगं. हे बघ सीता, तू का गेलीस असं मी म्हणतच नाहीये, पण तू सांगून जायला हवं होतंस ना. का सांगून जायचं? मी माझ्या मुलाची अवस्था बघितली, मला नाही सहन झालं, मी गेले. आणि तुम्हाला कुणाला नसेल त्याची काळजी, पण मला आहे. माझा जीव तुटतोय त्याच्यासाठी. आणि घर सोडलं म्हणजे आईची माया आटते असं नाहीये. हे बघ, आई म्हणून तुझं काही चुकलं असं मी म्हणतच नाहीये, आणि त्याचेही काही तिकडे हाल होत नाहीयेत. या सगळ्या अनुभवामुळे तो अधिक मॅच्युअर होईल, समृद्ध होईल. समृद्ध? तुम्ही बघितली नाहीत त्याची अवस्था, तो कसा राहतोय ते. आणि मुळात तुम्हाला कळूच शकत नाही. असं जिणं शत्रूला सुद्धा मिळू नये. आणि तो तर माझ्या पोटचं पोर आहे. सीता, आम्हालाही आशूची काळजी आहे, आणि तो स्वतः मनानं गेलाय तिकडे. आणि शिवा आहे ना तिथे. हो हो, शिवा आहे ना. तिचेच सगळे उपकार आहेत हे. सीता, का बोलायचं नाही तिला? तुम्ही कितीही गोडवे गा तिचे, माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. नकोय मला पाणी. अगं, आणि मी आधीच सांगून ठेवते, आशूला जर काही झालं नाही यामध्ये, अगदी खर्चटलं सुद्धा तरी मी सहन करणार नाही. आई, इथे एवढी आग ओकते म्हटल्यावर तिथे चांगलाच भडका उडाला असेल. हो, ए खाली बघून भाजी काप, हात तर बोट कापेल तुझं माझ्यासारखं. काय झालंय तुला? तू लक्ष नाही अजिबात. आशू, मला टेन्शन आलंय रे. कसलं? सीताई चिडल्या होत्या रे. तुला तिच्या चिडण्यामागचं कारण माहितीये ना शिवा. हे बघ आशू, सगळं बरोबर आहे, पण त्यांना पण तुझी काळजी आहे ना. आणि तू अशा वातावरणात राहिला नाहीयेस. तू इथे राहिलास तर असं आजारी वगैरे पडलास तर.
बस का बाई, तुला एवढाच विश्वास आहे का माझ्यावर? आशू ही गोष्ट नाही आहे रे. मग कशी आहे? मला जाणून घ्यायचं, सांग कशी आहे? तू आता भंकच करू नको. अरे भंकच नाही, अगं तू तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करून बघ ना. तिने लहानपणापासून मला खूप खूप अगदी तळहाताच्या फोडासारखं जपलंय. मग त्या परिस्थितीत तिने मला इथे बघितलं तर तिचं काय होणार? हे बघ शिवा, तू तिची काळजी करू नको. मी आहे ना, मी स्वतःला खूप जपीन, मी काही होऊ देणार नाही मला. ओके? बर. आता झाली भाजी झाली आहे चिरून? हो चल. दे, मी टाकतो. नको नको, काही टाकायची गरज का? नाही. अगं? अगं अरे असं काय करतो तू? आज पहिला दिवस आहे आणि एवढं सगळं लागलंय हाताला. काही करू नको, मी करेन. कळलं? बरं, तू आज कर, मी उद्या मी करणार. उद्याचं उद्या बघू आपण, पण मी आता करते. ए असं नाही यार. तो फोन जरा ठेव. झालंय. भूक तर खूप लागली मला. हो देणार. सीता, तू आजही या खोलीतच जेवलीस? हे बघा, मला थोडा वेळ लागेल माझा. घे ना, तू तुझा वेळ घे, पण त्या वेळेत तू काय करतेस याचं जरा भान असू दे. म्हणजे सीता, आज तिकडे जायची गरज होती का? हे बघा, माझा मुलगा आहे तो. संपदाने जेव्हा फोटोज दाखवले ना, तेव्हा मला नाही राहवलं. हो, पण तू आज जे तिकडे केलंस ते बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. माझ्या मुलासाठी जे योग्य आहे तेच मी केलंय. आणि तुम्हाला शिवा आवडते, आशूचं वागणं तुम्हाला योग्य वाटतंय, मला नाही. सीता, मला माहितीये तुला राग आहे, पण नेमका कसला राग आहे तुला? आशू हे घर सोडून गेला याचा, की आशू हे घर शिवासाठी सोडून गेला याचा? हे जे काही चाललंय ना, आशू जे काही वागतोय ना, ते सगळं शिवामुळेच होतंय. काय चुकीचं करतोय आशू? सांग ना मला तू. सीता, जेव्हा तू या घरात आलीस तेव्हा तुलाही असंच वाटायचं ना की तुझ्या नवऱ्यानं तुझी बाजू घ्यावी म्हणून. आज आशू काय वेगळं करतोय? अहो, कसं कळत नाहीये तुम्हाला? ती मुलगी आशूसाठी योग्य नाहीये असं तुला वाटतंय? आशूचं तिच्यावर प्रेम आहे आणि त्याने ते मान्य केलंय. मग का बाजू नाही घ्यायची तिची? आशू आणि शिवासाठी ही आत्मसन्मानाची लढाई आहे आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे आता. चंदन, हा, इकडे लवकर. काय झालं आजी? थांब रे जरा, पोरं येत्यात. कोण? पाना गँग? हा. मला काय अटॅक आलाय? इतकं बोंबलत आलाय ते? नाही ना राजी, टेन्शन नका घेऊ. काय झालं ते सांगा. एवढ्या रात्री कशाला बोलवलं आम्हाला? पतंग उडवायला बोलवलंय. काजी एवढ्या रात्री पतंग दिसणार का? धापण्याला एवढ्या त्याची पतंग कसे? ऐका ना, ते काय म्हणतात ते. बोला. तर मला काय म्हणायचंय, तुम्ही ना उगाचच सांगता का तुम्ही शिवाचे मित्र आहे म्हणून. म्हणजे तुझे मित्रच आहे आम्ही. मित्रच आहे, मग ढ आहेत तुम्ही. तुम्हाला काय बी कळत नाही. आजी, काय मॅटर झालंय का? म्हणजे काय सिरियस झालं? म्हणजे आशू आणि शिवामध्ये परत काय जीभ हसडून हातात दे ना, असलं काहीतरी अभद्र बोललास तर. समजा व्यवस्थित आनंदात मस्त चाललेलं आहे. हा, व्यवस्थित आहे ना? सगळं व्यवस्थित आहे ना? मग सांगा नक्की झालंय काय? अरे आता शिवाचं ना आशूचं लगीन झालंय का नाही? बरोबर. पण त्यांचा हनीमून कुठं झालाय अजून? आजी झालं की जाऊन आले की ते. तो हनीमून नव्हता, काय बी झालेलं नाही. अरे
तवा शिवा आशूच्या पिरमात होती. आशू नव्हता तिच्या पिरमात, होय का नाही? हा फिरमात हा. आता कसं झालंय, आशू शिवाच्या पिरमात आहे, दोघं एकमेकांच्या पिरमात आहेत. म्हणजे आता हनीमून व्हायला पाहिजे का न ग? आजी, तुम्ही एकदम एकदम करेक्ट बोलताय, एकदम करेक्ट. नाही करेक्ट आहे, पण आम्ही काय करायचंय? हाय, हेसनी डोसका आहे काय? अरे काय करायचंय म्हणजे काय? जागा शोधायची आहे, कुठं पाठवायचं तेसनी? हा, 1 मिनिट आजी, हा, मला एकदम भारी सुचलंय बरं का, एकदम भारी आयडिया आहे. काय रे, काय? ऐका, फॉरेनला पाठवायचं का असं विमानाने? हा? ए भाई, एक नंबर फॉरेनला जाऊ. फॉरेनला. मस्त. फॉरेन रे राव. समद्यांच्या किडनी इकल्या ना तरी फॉरेन होणार नाही. लग्न झालं, आता हनीमूनची तयारी करतायत. हे जरा अति होत. थांब दिव्या, काय करते? काय नाही. फोन बघू, फोन बघू. अरे काहीच सुरू नाही. भांडी घासायची आहेत ना? काय? तुला माहितीये, लहानपणी भाऊ म्हणायचे, जिथे असं मोकळा आभाळ दिसत ना, ती जगातली सगळ्यात सुंदर जागा असते. पण ना, इथे फक्त आभाळच दिसत नाही, अख्खं जग दिसत. सगळी नाती जवळ आली आहेत, सगळे एकमेकांच्या पाठीशी उभं राहतात इथे. शिवा, इथे राहून ना मला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने जग कळलंय. मला वेगळंच दिसायला लागलंय. इथे कधीतरी येऊन राहणं वेगळं आणि इथे कायमचं येऊन राहणं वेगळं. इथला बनून राहणं वेगळं. आणि हे तुम्हाला दिलंस त्याबद्दल खूप खूप थँक्यू. शिवा, बोल काहीतरी. हे तू असं नुसतं माझ्याकडे बघत राहू नकोस. मला कसं तरी होतंय. म्हणजे तुझ्या डोक्यात काय चालू असेल याचा प्रश्न पडतोय. काय झालं? तुझे गाल आहेत ना, लांबून लाल दिसत होते. अच्छा, म्हटलं जवळून बघावं की लालच आहेत ना. ओके. अच्छा. काय? चल, एक मिनिट, काहीतरी काय? अरे आपण आता नवरा बायको, आपण एकमेकांच्या जवळ येणारच ना. अच्छा. आणि जे नवरा बायको करतात ते सगळं करायचं आपल्याला. काय करतात नवरा बायको? आणि मला कळलं नाही काय बोलतेस. नाही कळत. असं मग काय आयडिया नाही. तर सगळ्यात कळतंय, शहाणपणा करणं. मी लहानपणा करतोय. हो, चला, मला झोपली आता मी जातो. अजून बरंच काय काय व्हायचं बाकी आहे. आता एवढी रात्र झाली, अजून काय बाकी आहे असं विचारतोय मी. अशी तू प्रेम कबूल केलंय, मोठी गोष्ट आहे ना. मग हा, बरोबर. ओ बापरे, मान्य तर केलंय मी. तू तयारी दाखवतेस हे आवडतंय मला. क्या बात आहे. आणि आणि रात्र खूप झाली आहे, झोप पण आली आहे. चला, मला झोप दे.